सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आई आजीने रामाला घरातून जायचे सांगितल्यानंतर अक्षयसुद्धा त्याची बॅग घेऊन तिथे येतो आणि रामाला म्हणतो की रामा, आता इथून पुढे आपलं एकमेकांबरोबरचा प्रवास संपलाय. मला सुद्धा आई आजीने घरातून जायला सांगितलंय आणि त्यासाठी मी आता लंडनला निघालोय. सर्व आता रामाच्या डोळ्यासमोर येतं. तर आई आजीने रामाला सांगितलेलं असतं की जर अक्षय तुला भेटायला आला तर तुला अशी मी शिक्षा देईल की ज्याचा तू स्वप्नात देखील विचार केलेला नसेन. तर आता ज्यावेळेस रामाने अक्षयला अळूवडीचा डबा दिलेला असतो आणि त्यावेळेस ती तिथून जात असताना रामाचा मोबाईल हा खाली पडतो आणि तो घेण्यासाठी रमा खाली वागते. तेवढ्यात रेवाच्या हातातून उडालेला तो त्यांच्या प्रपोजचा फोटो हा गेटवर अडकलेला असतो आणि रामाचे लक्ष त्या फोटोकडे जाते. तर आता इकडे अक्षय हा आई आजीकडे येतो. तर आई आजी म्हणते की अक्षय, तू कशाला आला मला सांगशील का? तर अक्षय म्हणतो की तूच मला म्हणाली होतीस ना 10 मिनिटानंतर तुम्ही माझ्याकडे या म्हणून. तर आई आजी म्हणते की रमा आली तर मी तुझ्यासोबत बोलणारच आहे, पण त्या अगोदर तुझ्या मनात काय आहे ते मला ऐकायचंय. तर रेवासुद्धा तिथेच त्यांचे बोलणे ऐकत असते. अक्षय म्हणतो की काय ऐकायचंय आई आजी तुला, आणि पुन्हा पुन्हा तेच काय बोलू मी आता? अक्षय म्हणतो की का घाबरवतेस त्या बिचारीला आणि तू असं काय सांगणार आहे? आजी म्हणते काय झालं अक्षय, चूक झाली तर शिक्षा भोगायची असंच ठरलंय ना आपलं. तर अक्षय म्हणतो की आजी हे आती होतंय बरं का, येऊ दे रामाला इथे, त्यानंतरच आता आपण बोलू. अक्षय म्हणतो की मुळात तू ज्या गोष्टीला चूक म्हणतेस ना ती गोष्ट खरंच चुकीची आहे का हे आता आम्हाला बघू दे, आणि जर आम्हाला ती चूक वाटली की नाही हे ठरवल्यानंतरच आम्ही तू दिलेली शिक्षा भोगायची की नाही ते ठरवू. आई आजी म्हणते की अरे वा, शिक्षा मिळणाऱ्याला शिक्षा भोगायची की नाही हे सांगण्याचा अधिकार आहे का, आणि माझ्या शब्दाला काही किंमत नाही का? अक्षय म्हणतो की आजी तुझ्या शब्दाला आजही किंमत आहे, पाठीमागे ही किंमत होती आणि राहणार आहे, पण आजी अशी काय चूक केली आहे मी? पण अक्षय म्हणतो की माझी काय चूक झाली, मी माझ्या बायकोला भेटून आलो त्यात काय चूक? अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादमासारखं नाही ना, निम्म्य वय झालं तरी त्याच्या निम्म्या वयापेक्षा कमी असणाऱ्या मुलीबरोबर त्याने अफेअर केलं. अक्षय म्हणतो की त्या मुलीला त्यांनी मारलं, लहानपणापासून आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आणि हे सर्व करून तो जेलमध्ये गेला. तिथे तू तुझ्या मुलाची बाजू घेतली आणि इथे रामाच्या बाबतीत तू एवढं ॲग्रेसिव्ह का होतेस, असा प्रश्न आता अक्षय आई आजीला करतो. अक्षय म्हणतो की या अशा परिस्थितीत मला असं वाटतंय की शिक्षा करणारी चुकीची आहे की काय? ते ऐकून आई आजीला मोठा धक्का बसतो. पुढे येत आई आजी म्हणते की अक्षय काय बोलतोयस तू? आजी म्हणते की अक्षय हे तू बोलतोयस का मला? तुझ्या आजीला बोलतोयस का तू? माझा नातू बोलतोय, ज्याने तुला चालायला शिकवलं त्या आजीलाच बोलतोयस का तू? आजी म्हणते की इतक्या दिवस बापाला नाव ठेवत होता आणि आता आजीला सुद्धा नाव ठेवतोयस, एवढे कान भरले का रामाने तुझे? तर अक्षय म्हणतो की आज रामाचा काहीच दोष नाहीये आजी, आणि मला माहिती आहे तुला माझ्यासाठी एक छान घरातली सुसंस्कृत चांगली शिकलेली मुलगी हवी होती. अक्षय म्हणतो की पण माझं लग्न रामासोबत झालं, आणि ज्या क्षणी माझं लग्न रामासोबत झालं ना त्या क्षणापासून तू रामाबद्दल असा विरोध करून वागतेस. अक्षय म्हणतो की झालं ना त्या गोष्टीला 1-1.5 वर्ष होऊन गेलं, पण आता ज्याचं तिच्यावर प्रेम आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असायला पाहिजे? अक्षय म्हणतो की तिला ॲक्सेप्ट करा ना, तिच्या वाटेल तशा परीक्षा घेत राहायच्या, यातच तुमचं हे सर्व वेळ चाललाय. तेव्हा आई आजीला मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो की त्या रामाकडे बघा, ती घरातल्यांना कसे एकरूपाने जवळ आणते, नाती कशी जपून ठेवते, आणि या घराचं नंदनवन करण्याचा तिचा प्रयत्न चालू आहे, ते तुला दिसत नाही का आई आजी? आई आजी म्हणते की अक्षय ती रमा तुला साजेशी नव्हती आणि कधीच साजेशी असणार नाहीये. तर इकडे रेवा त्यांचे बोलणे ऐकत असते. तेवढ्यात रेवाच्या डोक्यात विचार येऊन रेवा ही तिथून जाऊ लागते. तर आता इकडे खाली रमा तो फोटो बघते आणि तो फोटो घेत असताना लगेचच अर्धा फोटो फाटला जातो आणि फक्त रेवाची चित्र असलेला तो फोटो रामाच्या हातात येतो. तर त्या फोटोकडे बघत रमा म्हणते की या रेवासोबत ना दुसरा कोणीच नाही तर अथर्वच असणार, पण हा फोटो इथे काय करतोय? तर लगेचच रमा ही पुन्हा तो दुसरा तुकडा फोटोचा तिच्या हातामध्ये घेते, पण तो फोटो उलटा रामाच्या हातात आलेला असतो. त्यानंतर इकडे आता रेवा ही आब्याकडे रडतच येते आणि म्हणते की अक्षय आणि आई आजीचे कडाक्याचे भांडण चालू आहे, आणि अक्षय आई आजीला वाटेल ते बोलू राहिला आहे, आणि आई आजीच्या छातीत सुद्धा दुखते. ती ऐकून आब्याला मोठा धक्का बसतो. आभ्या म्हणतो चल, आणि आभ्या निघून जातो. तेव्हा हसतच रेवा म्हणते की एकदम खूप स्मार्ट परफॉर्मन्स रेवा, आणि
आता आपण अभिषेकला जे सांगितलं ते अभिषेकला कसं वाटणार? तर अक्षय म्हणतो की आई आजी किती वर्ष तू तेच तेच रेंगाळणार आहे. ही व्यक्ती या वर्गातून आली, ही व्यक्ती गरिबीतून आलेली आहे, ती चाळीत राहते, असं किती दिवस तू बोलणार आहेस? अक्षय म्हणतो की कधी इतरांबद्दल चांगलं विचार करण्याचा प्रयत्न कर, इतरांसोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न कर आई आजी. अक्षय म्हणतो की बदलणारच नसेल ना तू, मग खूप अवघड आहे. तेव्हा आई आजी म्हणते की काय अवघड आहे? माझ्यासोबत राहणं. आई आजी म्हणते की कालपर्यंत जी मुलगी राहायला आली तिच्यासाठी तू रक्ताची नाती विसरायला तयार झालास का अक्षय? तेवढ्यात आभ्या पळत पळतच तिथे येतो आणि आजीला म्हणतो की काय झालं आजी? तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काही नाही. तर लगेचच आई आजी म्हणते की हा माझा नातू आहे ना, मला सोडून जायला निघालाय, कारण त्याची बायको ना त्याच्यामध्ये खूप माझ्यापेक्षा मोठी आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की आजी तू का विषय वाढवतेस? तर आजी म्हणते की मी विषय वाढवते का? तर आई आजी म्हणते की तूच रमासाठी माझ्या साईडमध्ये वाद घालतोय आणि 10 मिनिटे झाले बघ, आली का ती रमा? नाही येणार ती, आणि तिला माझे नियम मोडायचे. एक दिवस ती तुझा विश्वास उडवणार आहे अक्षय, हे नक्की आहे. आई आजी म्हणते की एक दिवस तुझ्या लक्षात येईल की हे जे काही रमाचं चाललं होतं ना ते फक्त पैशासाठी चाललं होतं. ज्या दिवशी हे सर्व पैशासाठी चाललं होतं हे तुला समजेल ना, त्यावेळी तुला आजीचे शब्द आठवतील, असे म्हणत आई आजी रडू लागते. तेव्हा अक्षय आणि अभ्या आई आजीला खुर्चीवर बसवतो. तर आभ्या म्हणतो की अक्षय हे काय चाललंय? तेच तेच आजीबरोबर तू वाद घालतोयस, त्याचा आजीला त्रास होतो, हे काय चाललंय? तेव्हा अक्षय हा आभ्याकडे बघतो. तर आभ्या म्हणतो की अक्षय आई आजीला आता त्रास होतोय आणि तुमचं आणि रामाचं हे काय चाललंय? तेव्हा लगेचच अक्षय म्हणतो की आभ्या तुला काय माहिती नाहीये हे काय चाललंय? तेवढ्यात आजी पाणी पाणी करते. तर अक्षय हा आजीला पाणी देतो. आता रामाच्या हातातील तो अक्षयचा फोटो बघण्यासाठी रमा ही आता तो फोटो उलटा करू लागते, पण तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येऊन तो फोटो रामाच्या हातातून उडून जातो. इकडे पाणी पित आई आजी म्हणते की अक्षय तुझ्या आजीचं जर काही बरं वाईट झालं तर तिला मोठ्या मनाने माफ कर. तर इकडे अक्षय हा आभ्याला म्हणतो की आभ्या मी तुला एक सांगतोय, हे काय चाललंय ना तुला माहीत नाही, तेव्हा तू यामध्ये पडू नकोस. तर अक्षय म्हणतो की आई आजी हा कसला नियम आणि कसला हट्ट आहे? या व्यक्तीवर प्रेम करायचं नाही आणि हिच्यासोबत बोलायचं नाही ते. अक्षय म्हणतो की आई आजी जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं माझं रामावर सुद्धा प्रेम असू शकतो आणि ही निर्मळ भावना आहे, तू समजून घे. तर अक्षय म्हणतो की मी रामाला फोन करतो आणि इथे बोलावून घेतो, मग तू आम्हाला जी शिक्षा द्यायची ना ती दे, मग आम्ही ठरवू. अक्षय म्हणतो की हे असं हायपर आणि टेन्शनचं वातावरण नकोय, जरा हसून बोलूयात ना आपण. तर आई आजी म्हणते की अक्षय रमा किती जरी चांगली मुलगी असली तरी मुळात तुम्ही एकमेकांसाठी बनलेलेच नाहीयेत. तेव्हा अक्षय म्हणतो की ती आल्यावरच बोलू आपण. त्यानंतर अक्षय रामाला फोन करून सांगतो की आजीच्या खोलीत ये. तर इकडे रेवा म्हणते की हो मी येतच होते, पण मला इकडे रेवाचा फोटो सापडलाय, त्यामध्ये तिला कुणीतरी गुलाबाचं फूल देतंय. ती ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो. रामा म्हणते की मागणी घालताना जसं फूल देतात ना तसं फूल देताना तो फोटो आहे. रामा म्हणते की मी तो काढताना फोटो माझ्याकडून फाटलाय आणि तो कोण होतं हे मी बघायला गेले तर तो फोटो माझ्या हातातून उडून गेला. तर अक्षय म्हणतो की कसला फोटो? तर रमा म्हणते की अहो रेवाला कुणीतरी गुलाबाचं फूल देतानाचा फोटो आहे. तर रमा म्हणते की तुम्हाला सांगते रेवा आपल्यापासून काहीतरी लपवते. तर इकडे अक्षय म्हणतो रेवाचा फोटो? तर लगेचच इकडे रेवा घाबरते. रमा म्हणते की थांबा मी आल्यावरच बोलते तुमच्यासोबत. तर अक्षय लगेचच घाबरत म्हणतो की मी रामाला घेऊन आलोय. आणि कुठला फोटो? तर लगेचच अक्षय पळतच तेथून जातो. तर आभ्या म्हणतो की अक्षय काय म्हणाला? तर रेवा म्हणते की कुठला फोटो? मला काहीच माहिती नाहीये. तर लगेचच रेवाच्या हातातून तो फोटो कसा उडाला होता हे आता रेवाला आठवतं. तर आता इकडे रमा तेथून जात असताना पुन्हा रमाचं मंगळसूत्र त्या तुळशीमध्ये अटकतं. तर एका हातात फोटो तर दुसऱ्या हाताने रमा ते मंगळसूत्र काढू लागते. तर आता इकडे रमा पुढे जात असताना पुन्हा तो अक्षयच्या फोटोचा तुकडा हा समोरच रामाला दिसतो आणि रमा तो उचलून घेते. तेव्हा त्यातील तो अक्षयचा फोटो हा रेवाच्या फोटोजवळ आणून रमा तो फोटो एक करते आणि रामाला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात अक्षय हा दरवाजातून रामासमोर येतो आणि तो फोटो रामाकडे बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो. तर रमा तो फोटो उलटा करून अक्षयला दाखवते. तर लगेचच रमा तो फोटो दाखवताच अक्षय म्हणतो की रमा मी तुला हे अगोदरच सांगण्याचा प्रयत्न केला, पण. तर रमा म्हणते की पण काय? मला या फोटोचं सत्य तुमच्या तोंडातून ऐकायचंय. त्यानंतर रमा ही अक्षयच्या जवळ येते आणि अक्षयच्या छातीवर हात ठेवत म्हणते की हे सर्व खोटं आहे ना? तर रमा म्हणते की सांगा ना हे सर्व खोटं आहे. तेव्हा आपण रेवाला कसे प्रपोज केले होते हे आता अक्षय समोर येते. गुलाबाचे फूल घेऊन आपण रेवासमोर कसे धरले होते आणि रेवाला कशी लग्नाची मागणी घातली होती हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं.
तर लगेचच अक्षयने अंगठी रेवासमोर धरत म्हटलेले असते की विल यू मॅरी मी. तेव्हा ते सर्व आठवताच लगेच अक्षय हा रामाकडे बघतो आणि रामाला म्हणतो की हे सर्व खरं आहे रामा. ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो आणि अक्षयची कॉलर पकडलेली रामा तिचा हात लगेचच खाली सोडते. तेव्हा आता रामाच्या हातातून सगळेच निसटून गेल्यासारखे रामाला वाटू लागते आणि रामा रडतच अक्षयकडे बघू लागते. तेवढ्यात रेवा, आई आजी आणि आभ्या तिथे येतात. तेव्हा रामा रडतच आई आजीला म्हणते की तुमचंच बरोबर होतं, तुमच्यात आणि माझ्यामध्ये खरंच खूप अंतर आहे. रमा म्हणते की तुमच्या सगळ्यांमध्येच आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे, पण याकडे मी नेहमीच दुर्लक्ष केलं. रमा म्हणते की माझं जग सोडून मी यांच्या जगात कधी हरवले तेच मला काही कळलं नाही आणि मी यांच्या जगात आले पण खूप मोठी चूक केली असं मला वाटतंय. तर अक्षय हा रडतच असतो. यांच्यामधलं आणि माझ्यामधलं अंतर कधीच बरोबरीचं होणार नाही. झोपडी आणि महाल याची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. तेव्हा आम्ही एकमेकांसाठी बनलेलोच नाही आहोत असे आता रडतच रमा ही आई आजी सोबत सर्वांना सांगत असते. तर इकडे अक्षयसुद्धा रडत असतो. तर आता तेवढ्यात सीमासुद्धा तिथे येऊन ते सर्व सत्य आता सर्वांच्या समोर आलेले असतं. तेव्हा आता अक्षय हा रमाचा गैरसमज दूर करून आता रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.